नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते सबस्क्राइब करा, अन्यथा आपल्याला या बातम्या भविष्यात दिसणार नाहीत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। पुण्यातील वादग्रस्त महिला अधिकारी वाशिममध्ये रुजू होताच पत्रकारांसमोर प्रतिक्रिया देताना केला सॉरीचा जप। मूर्तिजापूर येथे बांधकाम मजुरांची सुरू आहे लूट, दलालांचे चांग भलं, मजुरांचा प्रश्न होईल काय कारवाई। सत्तारूढ वंचितचे सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, जिल्ह्यातील 125 पेक्षा जास्त गावात दूषित पाणी। पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणे भोवले, खदान पोलीस स्टेशनमध्ये वाद घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित। नवऱ्याचा पगार बंद, गृहिणी समोर घर चालविण्याचा प्रश्न, अधिकाऱ्याच्या दालनातच स्वतःच्या हातावर मारले ब्लेड। आता सविस्तर बातम्या। पुणे येथे वादग्रस्त राहिलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर या वाशिममध्ये रुजू झाल्या आहेत। आज वाशिम येथे रुजू झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची भेट घेतली। मात्र वाशिममध्ये त्यांची कारकीर्द कशी राहणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। दोन दिवसांपूर्वी बदली आदेशानंतर पुणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या पूजा खेडकर या वाशिममध्ये रुजू झाल्या आहेत। पुणे येथे काही कारणामुळे खेडकर या वादग्रस्त ठरल्या होत्या। त्यामुळे वरिष्ठांच्या तक्रारीमुळे सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची पुणे येथून वाशिमला बदली करण्यात आली आहे। आज खेडकर या वाशिम येथे रुजू झाल्या असून जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची त्यांनी भेट घेतली आहे। दरम्यान मीडियातून होत असलेल्या आरोपांवर बोलण्यास खेडकर यांनी नकार दिला आहे। तसेच आरोपाबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराइज नसून मात्र वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे। I'm not authorized to speak anything right now, so I cannot comment on this. मॅम, आज आपण जॉइन करणार? Oh, I'm very happy to join in Washim district and I'm looking forward to working in it. अच्छा मॅम, आपल्यावर जे मीडियामधून सातत्याने आरोप केले जात आहेत, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय तेच सांगते मी आता। ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक एनिथिंग। आज आपण जॉईन झालो वाशिम? येस, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला। आजपासून पूजा खेडकर या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत। तसेच शेड्यूलप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही तयार असल्याचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सांगितलंय। पूजा खेडकर मॅडम 2023 बॅचची IAS ऑफिसर आहे। प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अलोकेट झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे। आणि आपला GAD मध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे, प्रोबेशनरला कोणचा अटॅचमेंट करायची आहे, इंडिपेंडंट चार्जेस कधी होणार आहे, त्यांच्या GADचे सगळं प्रोबेशनरसाठी एकसारखी शेड्यूल असतात। त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे फसवणूक सुरू आहे। मंडळाचे स्वतःचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे। या अंतर्गत नगर परिषदच्या झोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येत आहे। ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येत मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी येथे येतात, मात्र त्यांना नोंदणीची फाईल करून देण्याचे चक्क 1000 ते 1500 रुपये लागतात असे सांगितले जात आहे। कुठल्याही मजुराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले असले तरी देखील अशिक्षित गोरगरीब मजुरांकडून हे दलाल 1000 ते 1500 रुपये घेत लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। हे पाहून घेता का इथे? आहे ना झेरॉक्स, आधार कार्ड आहे, बँकेचं पुस्तक नाही पाहिजे, राशन कार्ड
राशन कार्ड भी नाही. मूर्तिजापूर. खर्च 1000 रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे. शिक्के लागतात पुढे राहायचे ते आणायला लागेल का? ते कायच्यावर आणायला लागेल फॉर्मवर? ठीक. तुम्ही आणसाल तर कमी लागतात. तुम्ही सही शिक्के आणसाल तर कमी लागतात पैसे. अच्छा ठीक आहे. फॉर्म कुठे भेटेल? इथेच भेटेल का आपल्याजवळ? फॉर्म देऊन द्या ना मग. त्या 2200 काय काय आलं? भांडे आलं ना, सगळे किचन सेट पूर्ण आलं ना, आता पेटी यायची राहिली. अच्छा, मग तुम्हाला बाकीचे कागदपत्र इथे द्यायची गरज नाही? नाही, काहीच नाही, काहीच नाही द्यायला. सही शिक्का आहे ते काहीच नाही मागत. सही शिक्का आहे ते काहीच नाही मागत? ते स्वतःच घेतात? स्वतः सगळंच करतात. 2200 रुपये दिले ते. आम्ही जेव्हा भांड्याचा फॉर्म जेव्हा निघाली होती ना स्कीम, तेव्हा आम्ही ग्रामशिकची सही शिक्का पाहिजे म्हणे. तर आम्ही ग्रामशिकला म्हटलं आम्हाला सही पाहिजे. म्हटलं तुम्हाला आम्हाला भांडे भेटते, आम्ही पेटीसाठी देईन म्हणे, पण भांड्यासाठी देतेच नाही, आम्हाला अलाउड नाही म्हणे तुम्हाला सही शिक्का द्यायची. तर महिनाभर आम्ही तसंच थांबलो. मग आता इथं माहीत पडलं आम्हाला, ज्या बायानं खेड्यापाड्यावर भेटले तर तेव्हा यांच्याकडे आलो. तर आम्हाला ग्रामशिकला सही शिक्का दिला नाही म्हटलं. तर डायरेक्ट पत्तासुद्धा सांगितलं नाही. मग इथं कसं काम होऊन राहिलं, त्याच्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यासाठी शैक्षणिक व सामाजिक लाभ, कुटुंबातील लग्न, गरोदर महिला, नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, मजुरांना अवजारे, साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते. यासाठी अर्ज मोफत आहेत. बांधकाम कामगार नोंदणीचे फलक लावून एक दलाल चक्क बांधकाम मजुरांकडून नोंदणीच्या नावाखाली 1000 ते 1500 रुपये घेत आहे, असा आरोप मजुरांचा आहे. जिल्हा परिषदेतील सत्तारूढ वंचित बहुजन आघाडी आणि विरोधकांचे दुर्लक्ष असल्याने जिल्ह्यातील ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यात 134 पाणी नमुने दूषित आढळले. जिल्ह्यात 134 गावांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या तपासणीत उजेडात आला आहे. या सर्व गोष्टींकडे सत्तारूढ वंचित बहुजन आघाडीचे दुर्लक्ष आहे. जिल्हा परिषदेत वंचित गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असताना दूषित पाणी पुरवठा कसा होत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. जून 2024 मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय 7ही तालुक्यातील 31 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 850 गावांमधील एकूण 1785 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 134 ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून सर्वाधिक 49 दूषित पाण्याचे नमुने तेल्हारा तालुक्यात आढळून आले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे गावागावातील पाणी नमुने तपासून आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. शासनाकडून ग्रामपंचायतला दूषित पाण्याचा पुरवठा होऊ नये यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरवठाही करण्यात येतो. मात्र तरीही दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे प्रकार घडत आहेत. मे जून महिन्यात बेलखेड तालुका तेल्हारा आणि जुलै महिन्यात 10 तोंडा तालुका मूर्तिजापूर येथे दूषित पाण्यामुळे कॉलरा सदृश आजाराची साथ पसरली होती. 24 गावात 20% कमी क्लोरीन. जिल्ह्यातील 24 गावांमध्ये तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यात 20% कमी क्लोरीन आढळल्याची बाब उजेडात आली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. खदान पोलीस स्टेशनमध्ये डे ऑफिसरशी वाद घालणाऱ्या पोलीस कर्मचारी गणेश रामराव पाटील यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. वाद आणि शिवीगाळ प्रकरणात गणेश पाटील यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. खदान पोलीस स्टेशन येथे मंगळवारी झालेल्या वादावादीनंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश रामराव पाटील यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर डे ऑफिसर यांच्याशी वाद घालणे, सरकारी कामात अडथळा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गणेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. आपल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कळवावे अशी मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमधील आकृतीबंध बदलीबाबतचा निर्णय, महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध, दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय त्वरित लागू करावा.
या व इतर मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या होत्या। शासन स्तरावर आपल्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वरूपाचे निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या काळात याबाबत शासन स्तरावरून कोणताच ठोस निर्णय न झाल्यास 15 जुलैपासून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने माननीय महसूल मंत्री महोदयांना संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात वारंवार पत्र देऊनही सभा घेऊनही अद्यापपर्यंत संघटनेच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आम्ही महसूल कर्मचारी संघटनेच्या अकोला शाखाच्या वतीनं काल काळ्या फिता लावून आम्ही बंद हे केलं होतं, निदर्शनं केले होते। आज मध्यानंतरच्या काळात आम्ही निदर्शनं देत आहे आणि 15 तारखेपासून आमचं बेमुदत कामकाज आंदोलन आहे। तरी लेखणी बंद आंदोलन देत आहे। तरी मायबाप सरकारला याद्वारे विनंती आहे की महसूल कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या मागण्या एकदम रास्त आहेत, त्या रास्त मागण्या मंजूर करा ही नम्र विनंती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी, निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बिर्ला कॉलनी जमीन प्रकरणातील उच्च न्यायालयाचे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी लिक्विडेटर आल्यानंतर पत्रकार परिषद घेणारे इंटकचे नेते प्रदीप वखारिया यांनी गुरुवार 11 जुलै रोजी दुपारी हॉटेल रायझिंग सन येथे पत्रकार परिषद घेत सर्व पत्रकारांसमोर उच्च न्यायालयाची प्रशासनाची माफी मागितली। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 1 मे रोजी लिक्विडेटर बिर्ला कॉलनीत आले होते। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी इंटकचे नेते प्रदीप वखारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा कंपनीची आहे की रेल्वेची आहे याविषयीचे भाष्य केले होते। या प्रकरणी न्यायालयाचा अवमान होत असल्याचे पाहून उच्च न्यायालयाने वखारिया यांना फटकारले आणि पत्रकार परिषद घेऊन माफी मागण्याचे आदेश दिले। इंटकचे नेते प्रदीप वखारिया यांनी आज पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाची जिल्हा प्रशासनाची माफी मागितली। या प्रकरणी वखारिया यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी, लिक्विडेटर यांची ही माफी मागितली आहे आणि इंटकचे अध्यक्ष आणि बिर्ला कामगारांच्या हक्कपत्रानुसार त्यांनी 2001 पासून दाखल केलेल्या याचिका आणि कंपनीचा अर्ज मागे घेताना उच्च न्यायालयाची माफी मागितली आहे। गुरुवारी 11 जुलै रोजी हॉटेल रायझिंग सन येथे इंटकचे नेते प्रदीप वखारिया यांनी सर्व पत्रकारांसमोर उच्च न्यायालयाची व प्रशासनाची नम्रपणे माफी मागितली। नमस्कार, मी प्रदीप कुमार वखारिया। मी मागील 24 वर्षापासून कामगार हितासाठी व शासनाचा व्हिसल ब्लोअर म्हणून अकोला ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड अकोला मधील कामगारांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, मान्य नागपूर उच्च न्यायालय तसेच जिल्हा प्रशासन मंत्रालय सर्वकडे मी कामगार हितासाठी अर्ज करून शेवटी कंपनी पिटिशन 5/2001 मध्ये मी इंटरव्ह्यू झालो आणि अकोला जिल्हा कामगार संघ इंटकच्या माध्यमातून मागील 24 वर्षात जेवढी प्रकरणं दाखल केली, कंपनी ॲप्लिकेशन्स लावले, त्या सर्व प्रकरणातून मी आज माघार घेत आहे। माननीय उच्च न्यायालय 5/7/2024 रोजी जे आदेश निर्गमित केले
त्यानुसार मी ही आजची पत्रकार परिषद घेत आहे। यामध्ये यापूर्वी मी 1 मे कामगार दिनाच्या दिवशी जे जागतिक कामगार दिन असल्यामुळे शासन प्रक्रियेने जी अंमलबजावणी केली, समापक यांनी प्रत्येक कामगारांच्या घरोघरी जाऊन त्यांना खाली करण्यासाठी ज्या नोटिसेस बजावणार याची माहिती दिली आणि काही माहिती संकल्प करण्याचा त्यांनी विचारपूस केला। त्याला विरोध म्हणून मी जी पत्रकार परिषद आयोजित करण्याचा फक्त माझा हेतू एवढाच होता की कामगार ही जोपासल्या जावं आणि तसंच शासनाची जी जमीन आहे ती शासनाने ताब्यात घ्यावी आणि शासनाची जमीन ही शासनाची असल्याचे दस्तऐवजाचा पुरावा न्यायपालिकेपर्यंत सादर करण्याचा माझा निर्धार होता। परंतु या सर्व प्रक्रियेत अकोला जिल्हा कामगार संघ इंटकचा युनियनचा अध्यक्ष या नात्याने जे मी काही बाजू मांडत होतो, न्यायमूर्तींना ते न पटल्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध सुमोटो कंटेम्प्ट आदेश पारित केले। ती प्रक्रिया चालू असताना जी बाजू मांडत असताना न्यायपालिकेने 5/7/24 रोजी अकोल्याला जाऊन प्रेस कॉन्फरन्स घ्या व तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे अडथळा निर्माण झाला आहे तर त्यांची दिलगिरी व्यक्त करा। त्यानुसार मी आज मनापासून जिल्हा प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो व मान्य न्यायालयाच्या 5/7/24 आदेशानुसार मी या अकोला जिल्हा कामगार संघमधून माघार घेत आहे व न्यायपालिकेची मी माफी मागत आहे जाहीररित्या। हे मी आज या पत्रकार परिषदेतून सांगतो। यापुढे मी या प्रकरणात न्यायपालिकेच्या आदेशानुसार कुठलीही दखलंदाजी करणार नाही आणि मी माघार घेतोय। धन्यवाद। शिवसेना नेते श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले। चोहट्टा बाजार सर्कलमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले। चोहट्टा बाजार सर्कलमध्ये श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये सकाळी महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेक करण्यात आला व त्यानंतर वृक्षारोपण करून शाळेत जाऊन गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, जसे की लेटर बुक, पेन, पेन्सिल व इतर साहित्य वाटण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ म्हैसने, प्रदीप पाटील गावंडे, चंद्रशेखर बारबदे, उपतालुका प्रमुख गजानन एलोने, सर्कल प्रमुख दिलीप पाटकर, उमेश गौरखेडे, तालुका संघटक प्रकाश गोंडसर मुंडाले, श्रीकांत गाडेकर, उमेश मेनकर, रामभाऊ बूथ, गजानन काटुले, पठाण, जयपाल ठाकूर, केशवराव जौलकर, सनगडे, शिवराज टापरे, आकाश थोरात, किशोर दही, मोहन मैसने आदी परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते। आज आमचे लाडके जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांचा वाढदिवस चोट्टा शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। तरी यामध्ये आम्ही आता दुग्धाभिषेक करून दादांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रार्थना केली। यानंतर आम्ही दुपारी वृक्षारोपण आणि लेटर बुक वाटप यांचा कार्यक्रम करणार आहोत आणि दादांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज, 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज। RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर। विदर्भ, महाराष्ट्रच नाही जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक। RRC न्यूज, निपक्ष, निर्भीड चॅनल, सेवा आमची, करमणूक तुमची। तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
जलवाहिनी दुरुस्तीसाठी महापालिकेने रस्ता बंद करत मनमानी पद्धतीने फोडलेल्या रस्त्यात माती टाकली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. बुधवारी पूर्वसूचना न देता खोदकाम केलेल्या रस्त्यावर थेट महापालिकेच्या संबंधित एजन्सीने रस्त्यावर माती टाकली आहे. त्यामुळे अग्रसेन चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीनंतर माती टाकल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. बाजार समिती, रेल्वे स्टेशन, कोर्ट या मार्गाने टॉवर चौकात जाणाऱ्या शेकडो वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी एका बाजूला उड्डाणपूल तर दुसऱ्या बाजूला रेल्वेची जागा अशी स्थिती असताना मधातील रस्त्यात खोदकाम करत माती टाकण्याचा उद्योग महापालिका व संबंधित यंत्रणेने केलाय. त्यामुळे दुचाकी चालकांबरोबर 4 व्हीलर वाहने चालविणे कठीण झाले आहे. पाऊस आल्यानंतर या मातीवरून गाड्या घसरल्या आणि अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील असा प्रश्न विचारला जात आहे. आरोग्य सहाय्यक असणाऱ्या नवऱ्याचा पगार थकवल्यामुळे एका महिलेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापुढेच हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यात घडली. साहेब, जगायला पैसे लागतात, मरायला नाही, असेही महिला यावेळी ओरडत होती. या घटनेमुळे बुलढाण्याच्या आरोग्य सेवा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. वणितात ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारून घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण मागील 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले होते. खंडारे यांची काही प्रकरणात 2016 पासून चौकशी सुरू आहे. तसेच इतर काही प्रकरणात ते सकृतदर्शनी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या 6 महिन्यांपासूनचा पगार थकवल्यामुळे त्यांच्या पत्नीने एक धक्कादायक पाऊल उचललं. तिने जिल्हा आरोग्य अधिकारी केबिनमध्ये जाऊन स्वतःच्या हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय खळबळजनक घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या 6 महिन्यांपासूनचा पगार थकवल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र याच कृत्याची चर्चा होत आहे. माझे मिस्टर आरोग्य आपल्या रायपूर PHCला कार्यरत आहे, सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. गेले 6 महिने झाले प्रशासन पगार न दिल्यामुळे मी प्रशासनामध्ये काय ना DHOला भेटायला आली होती. तर DHOने मला पेमेंट द्यायचं आश्वासन दिलंच नाही. उर्मट भाषेत बोलले माझ्याशी. तर त्याच्यामुळे मला मजबुरीने माझ्या हातावर ब्लेड मारून घ्यावं लागली. तरी त्यांनी कुठलंही सहानुभूती न दाखवता का ही न करता माझ्यावर जो अन्याय केलेला आमच्यावर ते फक्त न्याय मिळण्यात यावा आम्हाला. खंडारे हे आरोग्य सहाय्यक आहेत रायपूर PHCला. त्यांच्याविरुद्ध भरपूर तक्रारी आहेत. त्यांच्या 4 ते 5 वेळा चौकशा झालेल्या आहेत. ते सस्पेंडसुद्धा झालेले आहेत. 1 वेळा त्यांना खालच्या ग्रेडवर आणण्याची शिक्षासुद्धा झालेली आहे. परंतु पगाराचा विषय असा आहे की जेवढं काम करेल तेवढा पगार दिलाच गेला पाहिजे, या मताचा मी आहे. तर पगार हा प्राथमिक आरोग्य केंद्रावरून होतो. त्या मॅडम आल्या होत्या इथे, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांचा हक्क मागण्याचा जो प्रकार होता तो बिलकुल कायद्याला धरून नव्हता, कायद्याविरोधी होता. आणि त्यांच्यासमोरच आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की यांचं जे काही लीगल पेमेंट आहे, जे नियमानुसार देय वेतन आहे, ते वेतन तात्काळ 4 दिवसाच्या आत त्यांना देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. पुण्यातील वादग्रस्त महिला अधिकारी वाशिममध्ये रुजू होताच पत्रकारांसमोर प्रतिक्रिया देताना केला सॉरीचा जप. मूर्तिजापूर येथे बांधकाम मजुरांची सुरू आहे लूट. दलालांचे चांग भलं, मजुरांचा प्रश्न होईल काय कारवाई. सत्तारूढ वंचितचे सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष. जिल्ह्यातील 125 पेक्षा जास्त गावात दूषित पाणी. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणे भोवले. खदान पोलीस स्टेशनमध्ये वाद घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित. नवऱ्याचा पगार बंद, गृहिणीसमोर घर चालविण्याचा प्रश्न. अधिकाऱ्याच्या दालनातच स्वतःच्या हातावर मारले ब्लेड. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया
ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.